Hello, check. Hello, check. Hello. 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 Hello, check. Hello. आवाज जातोय? आवाज जातोय का? करूया सुरुवात. नक्की नक्की उडवूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आवाज काढा, आवाज काढा. राजन पहिली आवाज काढा. आज या ठिकाणी या रंगमंचावर माझे सहकारी तसेच आज या रंगमंचावर माझा डोलकीपट्टू माझे बंधू सागरवीर तसेच बँजो मास्टर कुणाल दादा तसेच ऑर्गन मास्टर संदेश दादा आणि आपला पॅड मास्टर आपला लाडका बंड्या दादा यांनाही शाहीर मानाचा मुजरा. आज या ठिकाणी माझा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते आमचे साऊंडवाले दादा राजेश पडेल दादा आणि त्यांचे सहकारी यांनाही शाहीर मानाचा मुजरा. आज या ठिकाणी आपल्याच गर्दीमध्ये जे आम्हाला वेळोवेळी मदत करतात ते शाहीर एकनाथ ठुमरे गाव साखरपा त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. आज या गर्दीमध्ये शक्तिवाले शाहीर विघ्नेश तांबे माऊली हजर आहेत तसेच आमच्या घराण्यातील
एक नामवंत शाहीर सुशांत गराडे माऊली त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच या ठिकाणी शाहीर सागर नावले आहेत, त्यांचेही आभार. तसेच आपले सर्वांचे लाडके सुनील डावल दादा, त्यांचेही आभार. तसेच आम्हाला वेळोवेळी मदत करणारे आमचे तुरेवाले शाहीर अनिल दादा गराटे माऊली, त्यांचेही आभार. तसेच अनिल कला मंचाचे निर्माते अविनाश गराडे दादा, त्यांचेही आभार. आज या ठिकाणी या रंगमंचावर माझी प्रथमच बारी आहे. माझी बारी बघण्यासाठी गावावरूनही खूप सारी मंडळी आहेत. सर्वांचे नाव घेऊ शकत नाही कारण वेळ खूप कमी आहे. तरी त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आज या ठिकाणी आमचे शक्तिवाले शाहीर सुशांत मनवे बुवा सुंदर वारी केली. तुमच्या पद्धतीने तुम्ही सुंदर वारी केली. मी माझ्या पद्धतीने तुमच्या मागून येण्याचा मी प्रयत्न करेन. बघा आमचे शक्तिवाले शाहीर, माझी बाय आजच्या या बारीतली, माझी बाय, माझी पार्वती, माझी बायको, बरोबर ना? आवाज नाही येतोय, बरोबर ना? सुशांत मनवे बुवा आणि त्यांच्या सहकार्यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु शाहीर स्तवनाला सुरुवात करतोय. लक्ष असावं. ही कलगी तुरा लोककला हा आपल्या कोकणचा अभिमान आहे. ही कलगी तुरा लोककला हा आपल्या कोकणचा अभिमान आहे. पण तुम्हा रसिकामुळे आम्हा शाहिरांना या कलेमध्ये मोठा मान आहे. वंदन करीतो आज मी या रंगभूमीला
वंदन करीतो आज मी या रंगभूमीला, कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला. करीतो आज मी या रंगभूमीला, वंदन करीतो आज मी या रंगभूमीला, कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला. 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 उभया रणी साथ असावे तुमचे, उभया रणी साथ असावी तुमची, उभया रणी साथ असावी तुमची. सेवा करण्या रसिक जनाची उभया रणी साथ असावी तुमची. तर येते माझ्या ओठी भिडते तुमच्या मनाला, तर येते माझ्या ओठी भिडते तुमच्या मनाला. कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला. कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला. विना नाही अर्थ रंगभूमीला, विना नाही अर्थ रंगभूमीला, विना नाही अर्थ रंगभूमीला. पामार जपतो या कोकणी कलेला, रसिक विना नाही अर्थ रंगभूमीला. सदा आशीर्वाद राहो तुमचा या लेकराला, सदा आशीर्वाद राहो तुमचा या लेकराला. कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला. कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला.
कोटी गजानन गाव देवी अखंड हरिदास होळीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा गुरुवर्य भानुजी मन यांचा वस्ताद विजय प्रकाश यांचा श्री अचलेश्वर श्री मडबाबा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा हॅलो आलेली पारितोषिक असे आहे एकनाथ ठोंबरे यांच्याकडून 2118 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संदेश सरवंदे यांच्याकडून 201 रुपये, विलास हिरे डोंगरकर यांच्याकडून 501 रुपये, वंश कमलेश तिल्लोटकर यांच्याकडून 251 रुपये, सचिन चंद्रकांत अपकरे यांच्याकडून 251 रुपये, सुनील साखरकर यांच्याकडून 501 रुपये, समर्थ वीर यांच्याकडून 251 रुपये, तनिष मांडवकर यांच्याकडून 101 रुपये, कैलासवासी यशवंत सखाराम डोंगरकर यांच्या स्मरणार्थ राकेश डोंगरकर यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच कैलासवासी काना टिल्लोटकर यांच्या स्मरणार्थ सिद्धेश टिल्लोटकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं. आमच्या शक्तिवाली शाहिरांनी सुंदर गाणं असा बोलला आहे. हॅलो, अरे बोर झालात का? आवाज नाही येतोय तुमचा. बघा गणाने सुंदर बुवानी गण दिला आहे. गणाची काढ देतोय, लक्ष असावं. शाहीर अंजानी राहे थामे है बाहे हवाई नहीं हमारे, अनजानी राहे थामे है बाहे हवाई नहीं हमारे. ओ यारा क्या दिल ने कहा क्या तुमने सुना. सुंदर चाल बुवाने सुंदर चाल दिले आहे. बघा बुवा काढ देतोय, लक्ष असावं. हिरवा निसर्ग बहरून आला तुला रे पाहण्याला,
हिरवा निसर्ग बहरून आला तुला रे पाहण्याला इंद्रधनुन उधळण केली निळ्या नभंगनाला इंद्रधनुन उधळण केली निळ्या नभंगनाला हे श्री गणा मन आतुरले तुला भेटण्याला मन आतुरले तुला भेटण्याला. बघा शाहीर, मी माझ्या गाण्याला सुरुवात करतोय, लक्ष असावं. आस लागली बाप्पा तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून आनंदे पाहण्याची. आस लागली बाप्पा तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून आनंद पाहण्याची. कधी उजळेल ती शुभ पहाट सोन्याची आणि आज तुझ्या नावाने सजवतो आरास सुरांची. जसा आपला एक एक दिवस कमी होत जातो तशी या बाप्पाची मनातील आतुरता वाढत चालते, बरोबर ना. म्हणून मला या गाण्यातून काय म्हणायचंय ते लक्ष असू द्या. विनायका तू गणनायका ओढ आता लागली मना. विनायका तू गणनायका ओढ आता लागली मना. नेसून शालू निसर्ग सजला मेघ गरजतो नभांगणा. आस लागली श्रीगणा नाचत यावे छंछना हो. आस लागली श्रीगणा नाचत यावे छंछना. विनायका
कलामंच आयोजित कोकणचा कलगीतुरा महामुकाबला उद्या दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी आपले कलगीवाले शाहीर आहेत राजेश दादा निकम आणि आपले तुरेवाले शाहीर आहेत सुशांत दादा गराटे, या दोघांचा जंगी सामना होणार आहे. तरी कोणी अजून तिकीट काढली नसेल तर नक्की काढा आणि या सामन्याचा मनमोराद आनंद लुटा. बघा गवळणीकडे वळतोय, शाहिराने सुंदर गवळण सादर केली. गवळणीची चाल होती. और इस दिल में क्या रखा है, तेरा ही प्यार छुपा रखा है. चीरन देखे दिल मेरा तो तेरा ही दर्द छुपा रखा है. शायराने सुंदर गवळण केली होती, पण गवळणीमध्ये बुवा बोलले होते. बघा बुवा, तुमच्या विचारांनी तुमची गवळण बरोबर असेल, पण बघा राधा आणि कृष्ण यांचं प्रेम, बघा राधा आणि कृष्ण यांचं प्रेम जर तुम्ही आताच्या मुला मुलींशी, बघा राधा आणि कृष्णाचं प्रेम जर तुम्ही आताच्या मुला मुलींशी करत असाल तर बुवा ते चुकीचं आहे. कारण त्या काळचं प्रेम वेगळं होतं आणि या काळचं प्रेम वेगळं आहे. बरोबर ना? बरोबर बोलतोय ना मी? बघा त्यावेळी ते खरं प्रेम करायचं, पण आज या दुनियेमध्ये एक वासना झाली आहे. बरोबर ना? काय रसिक चुकीचं बोलतोय मी? मग बुवा तुम्ही गवळण छान सादर केली, पण काय बोलायचं ते काही समजलं नाही. हॅलो, बघा तरी बुवा तुम्हाला तुमच्या गवळणीची काट देतोय. बुवांची गवळण होती. मनाच्या अंतरी नाव तुझे कोरिले, मनाच्या अंतरी नाव तुझे कोरिले, तुझे माझे नाते हे जगाच्या वेगळे. बघा बुवानी गवळण बोलली होती, पण बघा ती नाळ आणण्याची होती. बरोबर ना? ती नाळ आणण्याची होती तरी या गाण्याच्या मागे लागली होती. बरोबर ना? मी बोललो होतो मागे यायला, हा मी बोललो होतो का? लग्न झालेलं होतं, बरोबर ना? लग्न झालेलं होतं तरी माझे मागे यायची. मग कालीस राधे हे मला दुसऱ्या बारून पटवून द्यायचंय. बघा बुवाची काढ देतोय. माझ्या आधी तुझे नाव ग. बघ राधे, लक्ष दे. ए माझे बाय, लक्ष दे, लक्ष दे. माझ्या आधी तुझे नाव ग साऱ्यांनी स्मरले. बघा या कृष्णाने, या प्रेमापायी या कृष्णाने त्या राधेला त्याचं नाव पहिलं दिलं. बरोबर ना? म्हणून तर आपण म्हणतो राधा कृष्ण. माझ्या आधी तुझे नाव ग साऱ्यांनी स्मरले, तुझे माझे नाते जगिया अजराम राहिले, तरी माझ्या प्रेमाला तू नाव काग ठेवले, तरी माझ्या प्रेमाला नाव का तू ठेविले. शाहिराने सांगायचंय का नाव ठेवलं ते पुढच्या बारी. बघा मी माझ्या गवळणीला सुरुवात करतोय. शाहिरांनी प्रेमाची गवळण गायली, मीही प्रेमाची गवळण गातोय. बघा शायरी घेत नाही, वेळ फार खूप कमी आहे कारण आम्हाला दुसरी बारी पण करायची आहे. बघा गवळणीचा विषय आहे का? दिल दीवाना ना जाने कब खो गया, तूने ऐसे देखा कि कुछ हो गया, रुसली करा दे आज
ना एक पप्पी गाली मला जना ए माझे बाय राधे बघा काय रुसते तू हा? या कानावर असं रुसू नको रुसली का राधे आज मला तू सांग ना एक पप्पी गाली मला जना नको दूर जाऊ ना भेट कुंजवना मी तुझा दिवाना रुसली का राधे आज मला तू सांग ना एक पप्पी गाली मला जना
आता मेन मुद्दा बसून घ्या मेन मुद्दा आपला प्रश्नाकडे येतोय. शाहिरांना मी माझी प्रश्न दिलेली आहे, तरी या रसिकांच्या माहितीसाठी मी माझा प्रश्न सांगतोय. बघा, कलियुगामध्ये कली सोडून मानवाच्या जीवनामध्ये राग उत्पन्न करणारा राजा कोण? बघा, पुन्हा सांगतोय, कलियुगामध्ये कली सोडून मानवाच्या जीवनामध्ये राग उत्पन्न करणारा राजा कोण? शाहिरांनी ग्रंथाधारे उत्तर द्यायचंय. बघा, शाहीर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय, लक्ष असावं. नमस्कार रसिको. आज शक्तिवाले शाहीर यांनी जो प्रश्न टाकला होता, संसार सागरात सुसरीने कोणाला गिळले, गजासूर सोडून सांगायचं आहे. तर बुवा, हे संसार सागर अथांग आहे, तेव्हा तुम्ही कुठली बाजू सोडणार नाही. तरी सुद्धा माझ्या वाचनातून जे उत्तर मिळालं आहे ते तुमच्या समोर सादर करतो. तर उत्तर असं आहे, संतांच्या वचनामध्ये सागराचा उल्लेख आढळत नाही. भवसागर असा उल्लेख आहे. संसार हा अथांग सागर बांधलेला आहे. या संसार रूपी सागरात मोह, माया, लोभ, अहंकार यासारखे विकार मगरीने गिळंकृत केलेले आहे. बुवा, हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे आणि ग्रंथ आहे ज्ञानबोध. हॅलो, बघा, शाहिरांच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. बघा, मी माझ्या प्रश्नपदाकडं वळतोय. बघा, रसिकांच्या मनप्रसिद्धीतून आलेलं पारितोषिक बाजीबाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी तसेच हॅलो, बघा, कैलासवासी भानू शिवराम कुळे यांच्या स्मरणार्थ श्री संदेश भानू कुळे यांच्याकडून 501 रुपये, शांताराम परपते यांच्याकडून 501 रुपये, प्रियंका भालेकर यांच्याकडून 100 रुपये, आरुष गायकवाड यांच्याकडून 100 रुपये, सागर नवले यांच्याकडून 101 रुपये, राजनदादा सुर्वे आमच्याच गावचे यांच्याकडून 151 रुपये, युक्ता कवचे यांच्याकडून 501 रुपये, जान्हवी लक्ष्मण साहनी यांच्याकडून 501 रुपये, येडू लाईट मित्रमंडळ यांच्याकडून पंकज कांबळे. नाही ऐकणार कोणाला, उगाच नाही चुकणार कोणाला, नाही ऐकणार कोणाला, उगाच नाही चुकणार कोणाला. शब्दांनीच जिंकतो मैदान सारा, मी आहे लांजाचा तुरेवाला. प्रश्न माझा बुवा नाही हो नवा, समजून घ्या तुम्ही मनवे बुवा. प्रश्न माझा बुवा नाही हो नवा, समजून घ्या तुम्ही मनवे बुवा.